डेन्मार्कमध्ये मेडिकल फ्री असते. प्रत्येकाला एक डॉक्टर साईन केलेला असतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असते. पण इथे बेसिकली अपॉइंटमेंट घ्यायला खूप दिवस जातात. कधी 2 आठवडे, 3 आठवडे किंवा कधी 1 महिन्याच्या पेक्षा पण जास्त जातं, अनलेस देअर इज समथिंग लाईफ थ्रेटनिंग और काही इमर्जन्सी असेल तर. आणि स्पेशलिस्टसाठी 6 महिने, 7 महिने किंवा त्यापेक्षा जास्त क्यू असते. सो इंडियामध्ये ॲटलिस्ट हे आपल्याला पैसे देऊन तरी ॲटलिस्ट आपल्याला पाहिजे ते स्पेशलिस्ट अवेलेबल असतात. पाहिजे त्या टेस्ट आपण करून घेऊ शकतो. हे सगळे आपण इकडे नाही करू शकत. आपण इंडियामध्ये असताना बऱ्याच गोष्टींची कंप्लेंट करत असतो, पण जेव्हा आपण इंडियाच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कळतात की काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला खूप इझिली ॲक्सेसेबल आहेत. आपण कधीही वॉक इन करू शकतो. यावर्षी मला जेव्हा डेंटल इश्यू झाला होता, मला 2 रूट कॅनल सजेस्ट केले होते आणि ते इथे एवढे एक्सपेन्सिव्ह होते की मी फ्लाईट घेऊन डायरेक्ट इंडियाला गेले होते आणि मग तिथून मी 2 आठवड्यामध्ये रूट कॅनल फिनिश करून वापस इकडे आले होते.